नमस्कार मैत्रिणींनो. आपण आज कारल्याची भाजी बनवणार आहे. तर आपल्याला हे एकदम क्रिस्पी कारल्याची भाजी बनवायची आपल्याला. तर याच्यासाठी मी एक पाव कारले घेतलेले, त्यांना 15-20 मिनिटापासून मी मीठ लावून दिलेलं आहे आणि आता 15-20 मिनिटं झालेले आहे त्यांना. तर त्या कारल्याचं पाणी सुटलेलं आहे मिठाचं. तर मी अशा पद्धतीने कापून घेतलेले आहेत ते अख्खं कारलं होतं असं. तर मी कारल्यांना असे लांब 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 कापून घेतलेले. तर ते मिठाचं पाणी सुटलेलं आहे ते. तर कारल्याचा कडूपणा कमी होऊन जातो त्या मिठाच्या पाण्याने. तर अशा पद्धतीने आपण हे मिठाचं पाणी असं काढून टाकू. असं पिळून घ्यायचं, जेवढं निघेल तेवढं काढून घ्यायचं. थोडंफार राहिलं तर काय हरकत नाही. असं एवढं पाणी निघलंय ते. तर एवढ्या तेलामध्ये सर्व बसून जाते. आपण सगळंच टाकून देऊ. अलट पलट राहायचे, करत राहायचे मैत्रिणींनो. 4-5 मिनिटं झाले त्यांना. आता पूर्ण क्रिस्पी होऊ द्यायचे त्यांना. तोपर्यंत त्यांना तळत राहायचे. अशी खुरपणी घ्यायची, त्याच्याने तुकडे होऊ शकतात कारल्याचे. सगळीकडून अलट पलट करत सगळ्यांना समान आज लागत राहते. तेल भरपूर टाकायचं याच्यात. बघू शकता मैत्रिणींनो, आपल्याला हे 6 ते 7 मिनिटं लागले यांना. तर तुम्हाला ज्या प्रमाणात जास्त प्रमाणात पाहिजे असेल तर मग जास्त टाकायचे. मी एक पावचेच केलेत फक्त हे. तर 2-3 बॅच मध्ये आपण जास्त प्रमाणात करू शकतो हे. तर अशा पद्धतीने बनलेले ते. वरूनच टाकणार आहे, थोडे अर्धे असेच राहू देणार आहे मी, आणि अर्धे तुम्हाला फक्त असं तुम्हाला दाखवण्यासाठी करते. तर थोडं मॅगी मसाला टाकायचा, थोडस टाकायचं, आणि थोडी चटणी, थोडी कोथिंबीर, कालवून घ्यायची फक्त. आवाज ऐकू शकता तुम्ही? एकदम क्रिस्पी झालेले ते, छान खरपूस. बस हे चमच्याने आपण असेच खाऊ शकतो. बघू शकता मैत्रिणींनो, असे 2 प्रकारे आपण कारले बनवलेले आहेत. एक वरून फक्त मॅगी मसाला आणि चटणी टाकली आपण,
आणि एका वाटीत आपण बिना फक्त तळलेले आहेत, त्याच्यात काहीच टाकलं नाहीये. तर असे पण